अमरावतीत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांना अक्षरशः जलमय केले आहे. मात्र या पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो जिल्ह्याच्या प्रमुख आरोग्य केंद्राला म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयाला. रुग्णालयातील विविध विभागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झालेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मात्र या पावसाचा परिणाम जिल्हा सामान्य रुग्णालयावरही झाल्याचे पाहायला मिळाले. रुग्णालयाच्या विविध भागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. वॉर्ड परिसर, कॉरिडॉर आणि इतर विभागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रुग्णांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. अनेक ठिकाणी नातेवाईकांना पाण्यातून मार्ग काढत रुग्णांची सेवा करावी लागली. आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा आणि आवश्यक दुरुस्तींची कामे योग्य पद्धतीने झाली होती का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान आमदार रवी राणा यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना दिल्यात. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी रुग्ण, नातेवाईक तसेच रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करत समस्यांची माहिती घेतली. यावेळी रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी उपसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अतिक्रमण काढणाऱ्यांना कडक सांगा, हातून मात्र जर अतिक्रमण काढलं तर पहिले त्यांना काढावं लागेल. मग पहिले नाही काढून टाका. मी काय म्हणतो, जे अधिकारी सगळ्यांना मिळून जुळून शर्गाट करतात ते काढून टाका अजिबात. दोन्ही लोकांना सांगितले साहेब, मी चावडेंना पण सांगितलं आणि कोल्हेंनाही सांगितले, तुमच्या ज्या काही कारवाई त्या खातूर आहेत त्या करू नका. अशा प्रत्यक्ष जे मोठे आहेत त्या करा, की सामान्य लोकांच्या जीवापेक्षा त्या पहिला काढा की ज्याच्यामध्ये धोक्यात सगळे आलेलं आहे. याच्यामध्ये जेव्हा ते नोटीस देतात म्हणजे कारवाई झाली पाहिजे. नोटीस जर दिल्यानंतर ती नोटीसवर कारवाई नाही झाली म्हणजे ते काहीतरी ॲडजस्टमेंट करतात आणि त्याला मदत करतात. माझं म्हणणं आहे आज पूर्ण झाली. आणि त्याच्यानंतर दुसरा विषय सांगतो मला परत. इरविन चौकामध्ये 1 वर्षाआधी मोठं होल्डिंग पडलं होतं. त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 लोक मरता वाचले. मी आपल्याला शहरामध्ये एक मोहीम चालवा की जेवढे इनलिगल होल्डिंग आहे, जेवढे इनलिगल इमारतीवर होल्डिंग आहे ते कुठेही त्यांना पाठीशी घालायचं काम नाही पाहिजे. ते जे अधिकारी चव्हाण वगैरे तुमचे ते सगळे पाठीशी घालतात, पैसे घेतात आणि त्यांना मुदत वाढवत राहतात. तर माझं म्हणणं आहे त्याच्यावर कारवाई करा. नाही तर उद्या ही जर घटना झाली तर आपण कोणाला तोंड दाखवणार राहणार नाही. तुम्ही म्हणा की मी म्हणा काय, ही कारवाई करा कळत काय. आणि स्वतः लक्ष द्या, स्वतः व्हिजिट करा, स्वतः कारवाई करा. नाल्यावरचं अतिक्रमण आणि होल्डिंग हे प्रायोरिटीवर करा. दरम्यान पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने आरोग्य व्यवस्थेतील काही त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या असून आगामी काळात प्रशासन या समस्यांवर कितपत प्रभावीपणे काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अत्यंत अचानक सतत जो पाऊस पडला त्याच्यामुळं संपूर्ण अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण इरविन हॉस्पिटल हे अमरावतीचं जिल्हा रुग्णालय, अमरावती जिल्ह्यातले मेलघाटपासून अचलपूर तालुका असो, दर्यापूर आहे, तिवसा आहे, मोर्शी वरुड आहे, सगळ्या भागातून या ठिकाणी पेशंट येतात. आणि मोठ्या प्रमाणात पेशंट असताना जिल्हा रुग्णालय इरविनमध्ये अचानक पाणी जाणं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांना जी अव्यवस्था झाली, मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना धावपळ करावं लागली, नर्सेसला धावपळ करावं लागली, CSनीसुद्धा स्वतः उभं राहून त्या ठिकाणी सगळ्या पेशंटला इकडलं तिकडे हलवण्याचं काम केलं. या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये ही परिस्थिती होणं हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांना आणि आरोग्य सचिव जे यांच्याशी बोलून तातडीने यंत्रणा ॲक्टिव्ह केली, आपत्कालीन यंत्रणा ॲक्टिव्ह केली. आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री
बावनकुळे साहेब यांनी सुद्धा सतत संपर्क करून या ठिकाणी त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी सगळ्या कामाची पाहणी केली अधिवेशन असतानासुद्धा की या सगळ्या व्यवस्थेमध्ये अमरावती महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश दिलेले आहे की या ठिकाणी जो मुख्य नाला आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण आजच्या आज त्या अतिक्रमणाची कारवाई झाली पाहिजे. त्या अतिक्रमण जर मोकळं झालं तर अशाप्रमाणे इरविन हॉस्पिटलमध्ये जे पाणी गेलं, अनेक भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळं घरं पडले, झाडं पडले, मोठ्या प्रमाणात त्या भागामधल्या अनेक वस्तू वाहून गेल्या. या संदर्भात नाल्यावरचे अतिक्रमण मोकळे करणे ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी अमरावती महानगरपालिका आयुक्तांची आहे. त्यांना हे जबाबदारी दिलेली आहे. अमरावती शहरामध्ये अवैध जे होल्डिंग आहे, इरविन चौकामध्ये मागच्या वेळेस जे होल्डिंग पडलं त्याच्यामध्ये 15 ते 20 लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातापासून ते वाचले. अशा प्रकारे इनलिगल होल्डिंग जे आहे शहरामध्ये त्याच्यावर अतिक्रमणाची कारवाई झाली पाहिजे. या सूचनासुद्धा मनपा आयुक्ताला दिलेल्या आहे. या दोन्ही सूचनाचं पालन महानगरपालिकेने नाही केलं तर मनपा आयुक्तावर मी स्वतः कारवाई करील. महानगरपालिकेचे आयुक्त आहे, त्यांच्यावर कुठे ना कुठे या संदर्भात त्यांना रस्त्यावर उतरून या सगळ्या गोष्टींची नोंद घ्यावी लागेल आणि अतिक्रमणावर कारवाई करावी लागेल. अशा सूचना पालकमंत्र्यांच्या वतीने मी मनपा आयुक्त आणि CS ला दिलेल्या. मुसळधार पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे रुग्णांच्या सुरक्षेसह आरोग्य व्यवस्थेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तातडीच्या उपाययोजना सुरू असल्या तरी भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता कायमस्वरूपी नियोजन कितपत प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.